अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सुरुवातीलाच अतिशय स्पष्ट उत्तर दिलं की आपण सर्वच, आता पुन्हा मी सांगतोय, त्यामध्ये MPSC क्षेत्राबाहेर असलेल्या खाजगी यंत्रणांद्वारे ज्या परीक्षा घेतल्या जायच्या आणि त्यामध्ये प्रवेश शुल्काच्या बाबतीमध्ये, परीक्षा शुल्काच्या बाबतीमध्ये आपलं म्हणणं होतं ते कुठल्याच विद्यार्थ्याला त्याचं बर्डन पडू नये म्हणून एका उमेदवाराला जास्त विभागातल्या त्याच पदाच्या जास्ती परीक्षा देऊन त्या परीक्षांचं परीक्षा शुल्क द्यायला लागत होतं, ते कमी केलं. आपण एक्झामचं रॅशनलायझेशन केलं. म्हणजे एका मुलाला एका विभागात टायपिस्टसाठी तेच पद, दुसऱ्या विभागातल्या टायपिस्टसाठी तेच पद, यासाठी टायपिस्ट पदासाठी 2 परीक्षा द्यायला लागत होत्या सुधीर भाऊ. आता आपण एक्झाम रॅशनलायझेशन केली, त्यामुळे त्याला 2, 3, 4 त्या विभागांच्यासाठी प्रवेश शुल्क किंवा परीक्षा शुल्क द्यायची गरज नाही. दुसरं, त्या विभागातल्या कॅडरचं आपण बकेटिंग केलं. म्हणजे एका बकेटमध्ये टायपिस्ट पण आला, पिऊन पण आला, अजून काही पद आलं, त्या विभागाचं बकेटिंग केल्यामुळे तो पात्र असलेल्या उमेदवाराला त्या 4 पदांसाठीच्या परीक्षा द्यायला लागल्या. त्या बकेटिंगमुळे त्या कमी केल्या. म्हणजे त्यातला सुद्धा परीक्षा शुल्क आपण कमी केला. असा निर्णय आपण सरसकटच केला MPSCने करण्याचा. हा मोठा निर्णय आपण केलाय. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि विभागाचं त्या ठिकाणी अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की हा आपण मोठा निर्णय केला. तिसरा मुद्दा जो आपण म्हणालात की एका विशिष्ट जातीचा विचार, मला असं वाटतं की आपण सगळेच मानतो की होय, राखीव प्रवर्गातील असलेल्या आपल्या उमेदवारांचा सूट किंवा त्यांचा अधिकार संविधानिक आहे, याला कुठेही गालबोट लावण्याची काही गरजच नाही. त्यांना तो मिळालाच पाहिजे, सरकारची भूमिकाच आहे. ते सोडून विविध वेळी अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला, टंचाईची परिस्थिती आली, तर त्या भागातल्या उमेदवारांच्या परीक्षांच्या बाबतीत सरकार सूट देतेच. त्यामुळे ती सूट ही परिस्थितीनुसार कुठलाही भेदभाव न करता दिली जाते आणि म्हणून सर्वंकष पद्धतीने हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे.